पहा म्हणजे पाऊस कसा चालू आहे. आता हा सतत पाऊस चालू आहे. 2 दिवस झाले, 2 ते 3 दिवस झाले सतत पाऊस चालू आहे. आता याच्याने भरपूर नुकसान होणारच. जे आपण जेवढे बी आपण प्रयत्न केले ते वाचवायचे, पण ते काय आता पाऊस वाचू शकत नाही. कापूस म्हणा, सोयाबीन म्हणा, कोणते पिकं म्हणा. हे राम राम मंडळी, सगळ्यांना जय सेवालाल. पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि मी अंदाजी आज सकाळपासून एवढा पाऊस चालू आहे, 2 दिवस झाले. तर आज आम्ही आलो शेतात. आजच मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणखी 2-3 दिवस झाले ब्लॉग काय अपलोड केला नाही, बनवला मी नाही. आणखी भरपूर पाणी झालं दाजी शेतामध्ये. सोयाबीन तर एक नंबर आला आपला. आता अजून पाहिजे म्हणजे आता का त्याला का डायरेक्ट झाडावर झाड का? बाबा 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 माल सगळा मंडळी आपला गेला. सोयाबीन यावर्षी तर काय एवढा भयानक आवरेज देणार आहे, विशेष नका काढू. आणि बरेच दिवस झाले मला माहीत आहे, कारण की ब्लॉग नाही अपलोड केला. त्याच्याबद्दल सगळ्यांना मनापासून सॉरी. तर तसं आता रील वगैरे ते त्याच्यावर थोडा फोकस केला की सबस्क्रायबर गेन करणं हे खूप आवश्यक आहे आपल्याला. तर जे मार्ग असेल त्या मार्गाने आपण जाऊया सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी. त्याच्यामुळे थोडं ब्लॉग वगैरे थोडे थांबले होते आपले. तर आपण ब्लॉग आणि शॉर्ट दोन्ही सतत चालू राहणार. आता तुम्हाला शेताचा नजारा दाखवतो. हे पहा आपला शेताचा नजारा. सोयाबीन एक टिपा तेल पडल्याच्या यंदा राहणारच नाही. काय काय एक टिपा तेल बस विषय संपला नाही. पाहू शकता म्हणजे सोयाबीन आलेला आहे, पण पावसानं एवढा कहर केलेला आहे की हे बघा शेंगा व ते सोयाबीन जे असते ते पहा एकदम बेकार अवस्थेत झालेली आहे. एकदम प्रचंड काळे आणि सगळं सडून जाणार असं वाटतं वाटते. सगळं सोयाबीन सडून जाते याच्यात. कारण की आता काय हे सोयाबीनची अवस्था जी झालेली आहे. काय करायला तुम्ही? काय झालं? काय होतं? हां आडी पडली होती. आडी पडली होती का? कालच काढा म्हणलं परवा निघली नाही काल. आज का निघली का? बरं बरं. तर मंडळी पाऊस सतत 2-3 दिवस चालूच आहे. दिवस रात्र 2-3 महिने महिने तर आता एवढ्यात ऊन निघलं होतं, पण आता पुन्हा चालू झाली की काय ऊन आहे ते 2 घंट्यात ऊन निघताना ऊन. हो ते 2-3 दिवस जे होती ती आपल्याला वाटलं आता बा आता काहीतरी आता चांगलं होईल, पण मला वाटते निसर्गाला हे मान्य नाही. काहीच करायचं नाही. खाली टिपा आणायचा, बस सोयाबीनच्या झाडाला लावायचं, हां. दूध काढल्यासारखं काढायचं त्याच्यामुळे. आता हळदमध्ये एवढा गवत झालेला आहे की भरपूर गवत झालेलं आहे, पण आता काढायसाठी नेमकं जे बाया आहे ते आता भेटणं जायला मला. आणि त्याचं कारण असं आहे की आता जे सोयाबीनचे आता गुत्ते घ्यायले त्याच्यामध्ये बाया भेटणं आता खूप मुश्किल आहे त्याची आता. पण हे सतत पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही आता बाया बी कुठं जाईल म्हणून. कारण की सोयाबीन काढायला तर थोडं उघड पाहिजे. पाऊस सतत चालू आहे आणि आपली हळद बघा तुम्हाला. तर पाऊस आता गवत झालेलं आहे. तसं आपण राऊंडअप मारला होता त्याच्यात, पण गवत आता झालेलं आहे पुन्हा. तर आपण एकदा पुन्हा राऊंडअप वगैरे मारूया. तर मंडळी आम्ही नाही का दादीच्या शेडवर आलेलो आहोत. ते जे आपण मागच्या जे व्हिडिओ बनवलं होतं तुम्ही पाहिलं असेल, नाही पाहिलं असेल नक्की पाहून घ्यायच्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देतो. आणि ते एकदम बढिया मजेदार बनलेला आहे व्हिडिओ. त्याला कसं लावणार तुम्ही, उभं की आडवं? आडवं लावता? आडवं लावत ना, काल लावता राहिलो आमचं. काल राहता लावलं का? आता हे बाकीचे आता लावून आहे की लावले नाही? नाही हो, हां इकडं लावलं. हां आता इकडं राहायला लावायचं. बरं बरं. ते हो ते कापा की त्याला मधातून. नाही हो, कापायचं नाही. हां नाही त्याला सरकच लावायचं हो. सरकत लावायचं का?
मंडळी आपल्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत, पाहू शकता. ए बाबा ते बंद करा ती आहे ती. तर मंडळी कापूस पाहू शकता कसा आहे. तर जवळून पाहू शकता तुम्ही आता. एका झाडाला 100 150 200 ए बा बोंडे, अरे बापू मंडळी पहा कापूस काय एक नंबर दाजी. वा काय करा, पाणी चांगलं आहे ना. पाणी भरपूर चांगलं आहे मंडळी. पाणी भरपूर आहे, एक नंबर पाणी आहे. असंच पाणी राव. दिवाळी दसरा झाला, दिवाळी नाग दिवाळी. आता याच्यावर कोणती फवारणी नाही का, कोणती ड्रिचिंग नाही का, काहीच नाही आता बंद. आणखी शेताची अशी अवस्था झालेली आहे. झाला आता पाण्याचं बी किती दिवस झाला. पाण्यानं पाण्या येईल हो, 1-2 दिवस राहते पाणी आणखी. अजून राहणार का चांगलं आहे हो तुमचं. मंडळी पाहू शकता. असा पाऊस चालू आहे की सगळी म्हणजे जमिनीतली जी असते माती म्हणा ते सगळी निघलेली बाहेर. रस्ता एवढा एकदम एक प्रकारचा रस्ता झालेला पाण्यासाठी. पाणीला भूक लागत नाही का? पाण्याला भूक. तर मंडळी शेतामध्ये अशी अवस्था आहे. आणखी पाऊस हा सतत चालू आहे. काय नियोजन बी याच्यात काय करणार, काही नियोजन होणार नाही. आणखी पाणीच दाजी हे आपले हळद पाहिले का, ते खत फेकलं म्हणजे सगळे गेली ना. हे तर मंडळी आपण इकून जाऊया, कारण की आज सीताफळ लागले आहे आपल्याला. तर एकदम पिकलेलं असेल तर आपण खाऊ. हो दाजी, हे अशी अवस्था आहे मंडळी शेतातली. पाहू शकता तुम्ही आता. लोक म्हणतात शेतकऱ्याला काय टेन्शन आहे, काय टेन्शन आहे. हे आहे टेन्शन. हो दाजी, लोक म्हणतात शेतकऱ्या काय टेन्शन आहे, भरपूर आहे त्याच्यापाशी. सगळ्या हाय भरपूर आहे, पण वरचं भरपूर चालू आहे. खालू खाणारे भरपूर राहतात. खाणारे बरेच पक्षी म्हणा, त्याला काय म्हणते आपले हे पक्षी म्हणा, आपले जे वांदर आहेत त्यांना वांदर नाही म्हणत रे बाबू, वानर. हां रोयटाळ, हे सगळे चालूच आहेत. नीलगाई, बिबट्या येते. हो बिबटे येते कधी कधी म्हणा. असं आहे बाबा शेतीचं नियोजन. शेवटचा व्यापारी. हां शेवटचा व्यापारी. हो शेवटचा व्यापारी ते बी खाणार आहे सगळ्यात जास्त शेतकऱ्याकडून. दाबून खाते. तर म्हणजे आपण मिरची बी लावली होती हळदमध्ये. तर ती मिरचीच पाहूया कसं आहे काय नाही. खाण्यात पुरता झाली असेल तर बरं आहे, म्हणजे आली असेल मला वाटते. दाजी इकडून बघा, हळद लई मोठी आहे इकडून. खालून सगळं हे आहे काहून असं काहून. पाण्याचा मित्र. तर म्हणजे इकडचं बघा, हे हळद किती मोठी आहे. आता माझ्या कमरापाशी येते ती. हां इकडं या साईडला म्हणजे हे खाली उतर झालं म्हणून ते हे पलीकडे कोणत्या टोलकर झालं ना. दादी चला ना आम्हाला सपोर्ट करायला. हो दाजी, पडतो हो तिकडं. तुम्ही पडता, मग मी पडतो ना. बाबा मिरची आहे की नाही रे बापू. हां त्या कोणत्या कोपऱ्याला आहे कोण्याला आहे की. बाबा दाजी याच्यात मिरची नेली हो लोकांना. मिरची नाही की याच्यावर, मागे मिरची होती. हां अरे मिरची नाही, कोणतं तोडून नेलं बा इथून. हां हे काय लोकांचे पाय दिसायले इथून नेणारे. हां हे बघा, हे झाडावर आहे मिरची. ओ दाजी हे पहा, हे पहा मंडळी, याला मिरची पहा. हादीमध्ये मिरची चांगली असते त्याची नाही. पहिले मिरची तोडून घेतो, नंतर ब्लॉक बनवतो. तर मंडळी कमसे कम 50-60 झाडामध्ये एवढी मिरची निघली. कारण की लोकांनी इथून चोरून नेलेली आहे. आता कोण नेली काय माहीत नाही आपल्याला. पण मला एक कमाल वाटते लोकांची, की आपण लावतो आपल्यासाठी, पण लोक आता रस्ता बी बंद आहे ना तरी बी लोक नेतात. आता एवढी मिरची निघली कमसे कम काय पावभर किंवा अर्धा किलो असेल त्याच्यावरची. आणखी मी त्या दिवशी पाहिलं होतं किलोच्या वरी मिरची निघत होती, पण आता एवढी निघलेली आहे.
तर मंडळी पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम आणि जय सेवालाल. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर पुन्हा भेटूया एक नवीन नवीन ब्लॉगमध्ये. राम राम जय सेवालाल. बाय.